माय संसारात तरी कोण शहाणा लागतं ग? माय तुम्ही मुद्दाम बोलत नाही का ग? तुम्हाला माझी जिरवायची? ही माणसं मुद्दाम बोलत नाही. काय वाजव म्हटलं वाजवणार नाही, बोल म्हटल्यावर बोलणार नाही. त्याला महाराजाची जिरवायची असते. तो कीर्तन झाल्यावर म्हणणार लय पोरगी बोंबलत होती, काय ज्ञान शिकवित होती, अख्ख्या मनपण ऐकलं, पट्ट्या बोललाच नाही. तुमचं कसं माहितीये, एक माणूस एका महाराजाकडे गेला म्हणला वर्षात लेकरू झालं पाहिजे. खरं तर हाच विनोद आहे, पण मरू दे. काय उदर तेच सांगते मी, आहे का नाही. महाराज म्हणला हरकत नाही, नारळ घे, तुला वर्षाने माघारी आला. म्हणलं तू भामटाय, वर्ष झालं लेकरू नाही. महाराज म्हणला नारळ दुसरा घे, पण माणसात बोंबलू नको, झालं नाही. दुसरा ना म्हणलं चला तू पक्का भामटाय, दोनदा नारळ घेतला, एकदा लेकरू नाही. महाराज म्हणले आजपर्यंत माझा नारळ फसला नाही, तुझ्या बाबतीत दोनदा फसला, तुझंच काहीतरी चुकतंय. अचानक महाराजाला आठवलं. महाराज म्हणले काय, जेवढी माणसं माझ्याकडे लेकरू मागायला आली सगळी बायको घेऊन आली. हुशार आहे त्यांना कळलं महाराज का, आणि जे कळलं ते हुशार आहे. तो दोनदा एकटाच आला, तुझी बायको कुठे? ती म्हणलं लग्न नाही झालं. तुम्ही सांगा लक्ष्मीनगरकर किती नारा दिल्यावर लेकरू होईल. मग मी तुम्हाला सांगते, अशी किती कीर्तन ऐकल्यावर देव भेटे. भावीन भक्ती, भक्ती विना मुक्ती, बळीविना शक्ती बोलू नये. जर प्रेम भाव नसेल ना, भक्ती प्रेमाविना ज्ञान नको देवा. मालक शाणा लागतो त्याला. तो बसवला ना तिथे, त्याच्याकडे ताकद आहे सगळ्यांना एकत्रित करायची. तो आदेश आहे, सामर्थ्यवंत आहे. अहो शास्त्र वेद असू द्या, कादंबरी असू द्या, नाहीतर ज्ञानेश्वरी असू द्या, आधी गणेशाच आहे. सकलार्थमती, सगळ्यांचा अर्थ कोणाकडे असेल? सकलार्थमती. या बुद्धीमध्ये जर सकल अर्थ कोणी टाकत असेल, देवा तुझी गणेश तूच आहेस, आणि तुझ्यामुळेच आहे. मग ते व्यास मुनी असले काय, त्यांना प्रथम श्री गणेशाय नमः लिहिणारे स्वतः गणेश आहेत, पण त्यांनाही लिहायला लावावं लागलं की नाव बाबा तुमचंच पहिल्यांदा टाका, पर्याय नाही त्याला. अधिकारी आहेत. असंच असतं आयुष्यात सुद्धा. सासूनं बोलावं, सासऱ्यानं बोलावं, जावनं बोलावं, नदीनं हिंडवावं, गावानं त्रास द्यावा, अख्या जगानं बोलावं, फक्त नवऱ्यानं म्हणावं नको काळजी करू, सोबत मी तुझ्या. बाई सगळी संकट सहन करते. खरं एक नाही का माय? माय खरं एक नाही का माय? खरं काय? खरं एक नाही का माय? अगं माझं झालं नाही म्हणून तुम्हाला विचारते. माझ्यावर बोललं की ते हसू येतं ना, हसत असत. खरंच आहे की तुम्हाला एक्सपिरियन्स आहे म्हणून तुम्हाला विचारते का. मग मला हे शहाणा मालकच लागतो की नाही आयुष्यात. सोबत कोण देतो ग? कोणाच्या जीवावर येता एवढं सगळं घरदार सोडून? त्याच्या जीवावर येता. तस तुम्ही बी लय गुणाचे नाही आपल्यासाठी, तसं नाही. तुम्ही बी शहाणे लय खुश होणार का? तुम्ही लय गुणाचे आहे. दोन शब्द प्रेमाने बोलला की बाई सगळा संसार चांगला करते. काय लागलं? लोक म्हणतात तुकोबाची बायको फटकाय, पण तुकोबाच्या बायको सारखी बायको नाही दादा. आवडीसारखी बायको नाही. तुकोबांना भाकरी दिल्याशिवाय कधी भाकरी खाल्ली नाही तिने, पण ती का कणखर असायच्या, का बोलायच्या? कारण त्यांना माहित होतं माझ्या नवऱ्याचं संसाराकडे लक्ष नाहीये, माझ्या घरात लेकरं बाळ आहेत, मी आहे, उद्या माझ्या घराकडे कोणी वाईट नजर बघू नये म्हणून कणखर त्यांना उभ्या टाकायच्या, प्रखर त्यांना उभ्या टाकायच्या. इथं बोमडीचा आयडिया मॅनेजर सगळ्यात मोठी व्यवस्थापक स्त्री आहे. बाई ताकद असते, खूप ताकद आहे माय तुमच्यात. लय गोड आहे ग माय तुम्ही. लक्ष्मीनगरच्या बाया लय गोड आहे ग तुम्ही. आई शपथ लय गोड आहे, आई शपथ लय गोड आहे ग तुम्ही. तुमचं तोंड सोडलं ना, लय गोड आहे ग तुम्ही, लय गोड आहे. आई शपथ लय गोड आहे. माझ्या आवडीचं मी तोंडच जरा पटकळ होतं. तिच्या इतकी गोड कुणी नाही हो. पण तू नवऱ्याला कधी नाही, जगाला तिनं लय बोलली. आओ जगाला काय, जगाच्या मालकाला सुद्धा म्हणली बरे नाही केले माझे माय बापे, पदरी बांधिले भिकाऱ्याच्या. त्यांनाही दिला काय तुटकाचं विना त्याला दोन तारा भारी जरा पंढरीच्या, असा नवला पदरात टाकला देवा. कळत नाही का तुला? देवालाही बोलली, जगाच्या मालकालाही बोलली, जगाला तर बोललीच, पण नवऱ्याला कधी नाही बोलली. तक्रार नवऱ्याचीच केली, पण नवऱ्याला कधी वाईट शब्द उच्चारला नाही, कधीच नाही. 4-4 दिवस तुकोबा सापडत नसायचे, तरी 4-4 दिवस भाकरी घेऊन फिरायची. नवऱ्याला भाकरी दिल्याशिवाय भाकरीच खायची नाही. शेडी नवरा आहे का? आजकाल हायक्लास सोसायटीचं एक सगळ्यात मोठं तत्व आहे नवऱ्याला आरोतुरो बोलायचं. ती बाई शिकलेली. एका बाईनं मला हाताला धरून चहा प्यायला नेलं. म्हणलं मी चहा पेत नाही, दूध पे. आपला जीव एवढा मी उडत गेली, आता काय करतात ती धरून ढकल, आता कसं न्यायचं तिला? वरबाईत गेलं चहा दूध दिलं. तिला काही माझ्याविषयी आत्मीयता वगैरे नव्हती. तिला
तिला फक्त फोटो काढायचे होते, स्टेटस ठेवायचा होता. असं काही लोक प्रेम करतात ते प्रसिद्धीवर, पैशावर, बाकी कशावर नाही. माझं तसं नाहीये देवा. तू सुंदर आहेस म्हणून माझं तुझ्यावर प्रेम नाही, माझं तुझ्यावर प्रेम आहे म्हणून तुम्हाला जगात सगळ्यात सुंदर दिसतो. तुझ्याशिवाय दुसरं काही सुंदर दिसत. मला तुझी आवड आहे म्हणून तू मला आवडतोस. तू सुंदर आहे म्हणून मला तू आवडत नाहीयेस. तू मला आवडतोयस म्हणून मला नजरेला तुझ्याशिवाय दुसरं काही सुंदर दिसत नाहीये. शंकराचार्य सांगतात ना, मधुरम मधुरम वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम हृदयम मधुरम गमनम मधुरम मधुराधिपति इरखिलम मधुरम 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 वदनम मधुरम नयनम मधुरम हसितम मधुरम. वर्णन आहे बघा व्यासमुनींचं. करारविंदे वटस्य पत्रस्य पुटेशया बाणं मुकुन्दं मनसा स्मरामि. मग तू कुठल्याही स्वरूपामध्ये श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी श्रीकृष्ण गोविंद हरे तुझ्याकडे पाहणं म्हणजे अमृत प्राशन केल्यासारखं. अमर झालो मी, मिठी पडली पंढरी राया. आता काही नको, आता फक्त श्रीकृष्ण गोविंद हरे मुरारी कृष्ण गोविंद हरे कभी राम बन के कभी श्याम बन के चले आना प्रभूची चले आना. आमच्यासाठी विठ्ठल कुळीचं दैवत, विठ्ठल वीत चित्त गोत, विठ्ठल माय बाप चुलता बहीण बंधू राहता. तू सर्वस्व असते, तोवर बंधू पिता तो आमची इष्ट देवता, तोच रक्षुदा आपदी यामध्ये. पण एवढं मात्र करे, तुझ्याकडे येताना सुद्धा नमन यांनाच करावं लागतं. पण काय कशासाठी आहे नीट बघा. कधी गेलात पंढरीला, जा बाबा मारायच्या आधी. आमचा कडू जातो खरं पण दर्शनाला जात नाही. आता हे काही पंढरीला जात नसतील काय, काम धंदेच तिकडे आहेत ना. आता यांना जवळ आहे पंढरपूर, काही कामासाठी वगैरे जातच असतात, पण चंद्रभागेकडे जात नाही, विठ्ठल मंदिराकडे जात नाही. जा बाबा जा. जेव्हा नव्हते चराचर तेव्हा होते पंढरपूर. ह्या विश्वाच्या अगोदर आधी रचिली पंढरी मग वैकुंठ नव्हे. इट इज नॉट अ बेसलेस. तुम्ही जे परमार्थ म्हणता हे की नाही, दंतकथा वगैरे काही नसतो दादा. नीट लक्षात घ्या. श्रद्धा पार्वती आहे, विश्वास महादेव आहे. श्रद्धेचं विश्वासाशी पाणी ग्रहण झालं की विवेक नावाचा गणपती जन्माला येतोच. गणपती विवेकाचं स्वरूप आहे. पुरुषार्थ कार्तिकेय आहे. ज्याच्याकडे श्रद्धा, ज्याच्याकडे विश्वास आहे त्याच्या घरी पुरुषार्थ साधलाच जाणार आहे. धर्म अर्थ काम मोक्ष बिंदास्त आहे. कार्तिकेय आहे, विवेक समतत्व आहेच जिथे श्रद्धा आणि विश्वास आहे. या दोन्हीचं पाणी ग्रहण, श्रद्धा कोण पार्वती, विश्वास कोण महादेव, या दोन्हीचं पाणी ग्रहण म्हणजे लग्न. ह्या दोघांचं लग्न झालं, स्थानापन्न झालं की तुमच्या घरी विवेक गणपती जन्माला येणार, तुमच्या घरी पुरुषार्थ कार्तिक जन्माला येणार. पुरुषार्थ साधावा लागतो रे बाबा. तरुण मंडळी कीर्तनाला उपस्थित आहे. धर्म सांभाळला की मोक्ष हाताशी आहे, अर्थ मिळवला की काम चरणाशी आहे. थोडं सोपं करून सांगते. नोकरी सरकारी भेटली की पोरगा किती बी ढोला किती बी काळा असू द्या, पोरगी नाजूक आणि देखणीच भेटती. पैसा बोलताय बहीण, तसंच असतं ते. पैसा मिळवणं
सोपं नाहीये. पैशाला कधीच कमी समजू नका. जगाचा मालक द्वारकेचा राजा आहे. सोन्याच्या सिंहासनावर बसतो. अर्थ पुरुषार्थाचं लक्षण आहे. आणि आपण कोणाच्या पाठीमागे न लागणं. अहो कैलासात राहतो, अंगाला राख लावतो, पण त्या महादेवासाठी पार्वती प्रत्येक जन्मात तपश्चर्या करते. हे सामर्थ्य पुरुषार्थाचं आहे की त्या देवासाठी एखाद्या बाईनं सामर्थ्याला तपश्चर्या करावी, सती झालं. आणि आम्ही पोरींच्या मागे लागा, होय म्हणकीन होय म्हणकीन किती दलित तर जिंदगी म्हणायची की आम्ही पोरींच्या पाठीशी लागायचं. तिला चल नाही तर कोणच बाई तू, मी असं कमवावं, मी एवढं मिळवावं की तुझ्या बापाला माझ्या बापाला येऊन म्हणावं पोरा सामर्थ्य कमव रे. हे असं असलं कुणाच्याही पाया पडून नसतं मिळत. कॉटरीसाठी कोंबडीसाठी साहेब 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 काय म्हणजे काय बरं धर्मात कुठल्या जन्माला आलात तुम्ही? इथे फक्त देव संत आणि मायबाप या तिघांच्याच पाया पडायचं. मी पाया टाकणाऱ्याच्या चरणावर ठेवतो. मी विठ्ठलाच्याच पाया पडते. मी तुकोबा ज्ञानोबांच्याच पाया पडते. मी आईबापाच्याच माझ्या गुरुच्याच पाया पडते. हा मालकरी असेल ना 100 वेळा नतमस्तक होईल. माझ्यासाठी तो सामर्थ्यवंत आहे. त्याचा धोतर फाटका हे बघणार नाहीये मी. त्याची श्रद्धा आहे, तो वारी करतोय, त्याचं पुण्य मला लागणार आहे. पण काय जग झालंय महाराज. ज्या साबणानं गोरं होतंय ते साबण खपत नाही, पण ज्या साबणाची ऍडव्हर्टाईजला हिरोईन वापरली त्या साबणाचा खपच खप. आता घेणाऱ्याला कोणी सांगा त्या हिरोईनीची आई गोरी होती म्हणून ती गोरी आहे, ती साबण झाली अड्या. आणि ती त्या साबणाला झाली, ती तुम्हाला जी दाखवते ते साबण वापरते का ती? बरं सगळं कळतं हो. आता एवढी वर्ष झालं संतूर साबण वापरतात. खरं सांगा गो माय, संतूर साबण से उमर का पता नाही चालता असं होतं का? दिसायचं का टांगला दिसणारच होता आपण. त्या चेहऱ्यावरचं तेज सुद्धा नामाने वाढतं. बघा कधी माझ्या नारायण महाराजांकडे 21 वर्षाची संजीवन समाधी आहे, 16व्या वर्ष ज्ञानेश्वरीत सांगितली आहे. कधी वाचा दादांनो, बहीण आहे तुमच्या नजरेत नजर घालून सांगतं, धर्म कळेल तुम्हाला. काय ताकद आहे ना त्या मातीची कळेल तुम्हाला. वाचा कधीतरी ज्ञानेश्वरी घ्या, कधीतरी गाता हातात. काय महाराष्ट्राची अवस्था तर झाली दादा, इतकी व्यसनं वाढली. बरं ते तर मरूच द्या हो. इथं बसलेले गोवा गुटखा तंबाखू दारू खाणारे पिणारे हातावरी करा, बिचारे प्रामाणिक तरी आहेत. पण बाकी एवढं व्यसन मुक्त गाव आहे का? अहो येताना 4 भेटले गाडीला, 4 तर येतानाच भेटले आम्हाला. माझी काही हे बघा तुझ्या काय बापाची भेट? अरे नाही बाबा, तू काय माझ्या बापाची भेटतो का? माझा बाप नाहीच तसा. माझा बाप असतं मी अशी नसते. हे तुम्ही पुढच्या पिढीला ज्ञान शिकवता ना. मी कीर्तन करते त्याला 18 वर्ष झाली. तोंडाकडे बघू नका, माझं वय 24च आहे. पण वयाच्या 5व्या वर्षी पहिलं कीर्तन केलं का तर माझा बाप माळकरी, आजा माळकरी, पंजा माळकरी, पंजाच्या पंजाबी माळकरीच होता. ते पुण्य पडतं आमच्या पदरात. ही आजकालची पिढी विचारते देवाचं नाव काय देतं. माझ्या मैत्रिणी म्हणतात तुझं वय काय, तू करती काय? मस्त एन्जॉय करायचा, जिने घे 4 दिन बाकी आहे, 4 दिन मस्त आयुष करायचे, स्कूटीवर बरोबर करीत फिरायचं, एन्जॉय करायचा लाईफ. या वयात फेटा मारती, कमर मारती, विठ्ठल म्हणा काय होतं विठ्ठल म्हणा. आता हे तुम्हाला कसं सांगू की मला काय मिळालं? अरे पैसा वगैरे सोडून द्या, फार छाटछट गोष्ट आहे. समाधान, सॅटिस्फॅक्शन, इमोशनली सॅटिस्फॅक्शन. आज जे समाधान आहे की मी माझ्या आई वडिलांसाठी काहीतरी करू शकतो, हे जे समाधान आहे, आज मी 60 ते 70 मुली सांभाळते, हे माझ्या आयुष्यातलं सगळ्यात मोठं समाधान आहे. मी माझ्या कीर्तनाच्या पैशावर 60 ते 70 मुली सांभाळतो. तुम्ही जेवढा स्वतःचा लाड घरात करत नसेल ना, आरशेच्या बिल्डिंग मध्ये पोरी राहतात, आरोचं फिल्टरचं पाणी, सोलरच्या पाण्याने आंघोळ, गादीशिवाय झोपत नाही, त्या पोरी सांभाळायचं समाधान. त्यांना पुढचं ज्ञान, शास्त्र, वेद, उपनिषद, गाथा, ज्ञानेश्वरी हे देते मी. स्पिरिच्युअलिटी काय मिळतं? पैसा पाहिजे तेवढा, मान पाहिजे तेवढा, त्याच्या पलीकडे जाऊन सांगते सामर्थ्य. आज मी त्याच्या चरणावर मस्तक ठेवलंय, आज अख्खं जग माझ्या चरणावर मस्तक ठेवतं. ही ताकद मला त्याने दिली, लग्न मिळेल काय आज त्याच्यात आणि माझ्यात त्याने फरक ठेवला नाही. लोक देवाच्याही पाया पडतात आणि महाराज लोकांच्याही पाया पडतात. लवण मिळविता आमची लायकी नाहीये तेवढी, पण त्याने दिलंय.